अहमदनगर जिल्ह्यात सध्या अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली। प्रशासनाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात 312 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून अनेक भागात 8-8 दिवस पाणी मिळत नाहीये। त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। प्रशासनाने आता पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नेते निलेश लंके यांनी दिली आहे। प्रशासनावर निश्चित निवडणुकाचा भार आहे। त्याचबरोबरीने पंचायत समिती एक विभाग आहे। त्या पंचायत समिती विभागाने सध्याच्या परिस्थितीत लोकांना महत्त्वाचं पाणी आहे, त्या पाण्याच्या बाबतीत आपण लक्ष दिलं पाहिजे, योग्य ते नियोजन केलं पाहिजे। 312 टँकर जर चालू असून जर लोकांना जर पाणी मिळत नसेल तर हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे। त्यामुळे प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, आता आचारसंहिता शिथिल झाली, ठीक आहे, कालपर्यंत परवापर्यंत तुम्हाला लय लोड होता, कामाचा लोड होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण आता तरी चांगले योग्य नियोजन केलं पाहिजे। जर पिण्याच्या पाण्यासाठी जर उपोषण करायची वेळ येते, गाव बंद करायची वेळ येते, याच्या इतकं दुर्भाग्य कशातच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।